बुद्धविहारावर दगडफेक. अकोल्यातील बाभुळगाव या गावात किरकोळ कारणावरून दोन गटामध्ये वाद होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोन चाकी गाडीचा धक्का लागल्याचा खोटा आरोप करून बौद्ध समाजातील काही तरुणांना मारहाण केली. मारहाण करणारे याच गावातील दुसऱ्या गटाचे हल्ला करणाऱ्या युवकांनी शिवीगाळ केली. त्यानंतर बौद्ध तरुणांवर हल्ला केला. बौद्ध समाजाचे तरुण बुद्धविहाराकडे गाडीने जात असताना 7 ते 8 जणांनी बुद्धविहारावर दगडफेक करायला सुरुवात केली आणि या बुद्धविहारात तथागत गौतम बुद्धांची मूर्ती, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती होती. त्या मूर्तीवर सुद्धा दगडफेक केल्यामुळे बाबासाहेबांच्या पुतळ्याचा मूर्तीचा काही भाग तुटला आहे. या घटनेमुळे बाभुळगाव परिसरात अधिकच तीव्र तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेची आम्हाला माहिती पडताच आम्ही MIDC पोलीस स्टेशनला सर्व गेलो. त्या ठिकाणी सर्व आरोपी अटक झालेच पाहिजेत. आरोपींवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि बुद्धविहारावर, महामानवांच्या मूर्तीवर, पुतळ्यावर दगडफेक करणारी अवलाद अटक झालीच पाहिजे. या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी संघटित होऊन संघर्ष केला. त्यानंतर आरोपींची गावातून धिंड काढा अशी मागणी केली. या हल्ला करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. 3 ते 4 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. आम्ही या ठिकाणी आक्रमक भूमिका घेतली म्हणून पोलिसांनी गुन्हे दाखल केले. नाहीतर या ठिकाणी अनेक गुन्हे दाखल करण्यासाठी टाळाटाळ करणे चालू होते. आम्ही MIDC पोलीस स्टेशनच्या गेटसमोर बसून घोषणाबाजी चालू केली. आरोपी अटक झालेच पाहिजे ही मागणी केली. महामानवांचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही अशा घोषणा केल्या. त्यावेळेस कुठे आरोपी अटक झाले आणि गुन्हे दाखल झाले आहेत. आता बाभुळगाव शांततेत आहे. तरी पण पोलीस प्रशासनाला आमचं आव्हान आहे की विनाकारण बुद्धविहारात दगडफेक करणाऱ्या व्यक्तींना, नराधमांना सजा झालीच पाहिजे. त्यांना अद्दल घडलीच पाहिजे. हेच आम्ही या ठिकाणी मागणी केली आहे आणि त्यांची धिंड काढलीच पाहिजे. महामानवांचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही. तो कोणीही असो. एक वेळ जन्म दिलेल्या बापाचा अपमान आम्ही सहन करू, पण बाबासाहेबांचा अपमान सहन करणार नाही. हेच या घटनेवरून आम्ही इशारा दिला आहे. सर्व हल्ले करणारे आरोपी अटक झालेच पाहिजेत. हेच आमची पोलीस प्रशासनाला मागणी आहे. नाहीतर या विरोधात आम्ही जिल्हाभर तीव्र आंदोलन करू. आज पोलीस प्रशासनाला आम्ही इशारा देतो. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. अकोला जिल्ह्यातील बाभुळगावातील सर्व भीमसैनिक MIDC पोलीस स्टेशन या ठिकाणी संघटित होऊन जय भीमच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. सम्राट अशोक सेना, महाराष्ट्र राज्य, आकाशदादा सिरसाट. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. जब तक सूरज चांद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी गोपाळ भालेराव.